कुल्फीचा उल्लेख हा इतिहासामध्ये आढळतो. त्यावेळेला ती फार उच्चभ्रू लोकांमध्ये खाल्ली जायची, वापरली जायची. तुमच्या माझ्या लहानपणी आपल्याकडे ते घंटा गाडी वाजवत एक सायकलवाला यायचा किंवा त्यावेळेस कुल्फी मिळायची. मध्यंतरीच्या नंतरच्या काळामध्ये ती अगदी लुप्त होते की काय अशी परिस्थिती आहे. आणि आज परत तुम्ही त्या अशा परिस्थितीमध्ये येताना राष्ट्रीय स्तरावरचा ब्रँड लॉन्च केला. तर मग याची काय स्टोरी आहे? स्टोरी तेच म्हणतो की मार्केटची गॅप शोधली आहे, की लोकांची आवड काय आहे. आणि जसं तुम्ही म्हणले की लुप्त का झाली, याच्या मागं 92चं जे धोरण जगाने स्वीकारलं, ग्लोबलायझेशन जे म्हणतो आपण ते स्वीकारलं. ते स्वीकारल्यानंतर काय आली, जगाचे दरवाजे खुले झाले. खुले झाल्यानंतर काय की बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी भारतामध्ये पाऊल ठेवत आहोत. आणि बाहेरचे लोक प्रचंड हुशार आहेत. त्यांना प्रोडक्ट कसा त्याचं ब्रँडिंग काय करायचं, त्याचं लॉन्चिंग कसं करायचं, कस्टमरचा माइंडसेट काय आहे तो वाचला. त्याच्यानंतर एवढा भडीमार आईस्क्रीमचा केला की लोकांना जाहिरातीमधून सांगितलं गेलं की आईस्क्रीम चांगली आहे, चांगलीच आहे, ती खाल्ली पाहिजे. त्याच्यामुळं कुल्फीवाले जे काय नॉर्मल होते ते जाहिरात काय करू शकत नव्हते टीव्हीला, त्यामुळे कुल्फी खाली घेत झाली आणि आईस्क्रीम वरती जात राहील. त्याच्यामुळं आईस्क्रीम ही वाढली आणि कुल्फी ही परत आहे त्या पोझिशनला आली.